अशी ही सोलकढी द्या प्यायला, मन खुश आणि सगळी खाणारी पण खुश बाबे नाही. होय. आई खोबरं का किसतेस एवढं? आता गरम पण व्हायला लागलंय ना, होय. गरमीचे दिवस चालू झाले आहेत, जरा सोलकढी बनवते थंडगार अशी. मस्तपैकी थंडगार सोलकढी. हा चालेल. आणि नारळ पण बाबे ना आडसर जरा होता हा बघ. होय. जरा म्हणजे कसं आडसर म्हणजे कसं जरा पाणी वाजत नाही, आणि सुका नारळ असला ना म्हणजे तयार अगदी सुकलेला नारळ तो कसा खलखलून पाणी वाजतं. होय. असं तो नारळ पण म्हटलं असं आडसर आहे, जरा बनवते सोलकढी जरा. हा बघा असा असतो आडसर नारळ, एकदम पाट ना ह्याची काळी नाही झालेली आहे, जरा पांढरी आहे. हा जरा पांढरी आहे, म्हणजे आडसर म्हणायचं ह्याला. खोबरं बघा सगळं किसून घेतलंय. इथे मी हा एक नारळ घेतलाय, पण नारळ कसा मोठा आहे ना बे. होय. हे बघा मोठा आहे, छोटा नारळ असेल तर सामान आपण बाकीचं इतर साहित्य कमी घ्यायचं. हा हा बघा हा आडसर नारळ ओल्या सालीचा, हा एकदम सुकलेली साल असते ना तो बनलेला नारळ, चांगला सुका नारळ. हा बघा त्याचा जरा आवाज जरा असा हलकासा वाढल्यासारखा येतो काय हवे. होय. असं कढीचे कुठलेच प्रकार बघा, चिंचेची कढी केलात, कोकमाची, दह्याची कढी केलात ना, अशा नारळाची कढी चांगली लागते, घट्टसर आणि दाटसर होते ना. चव मस्तच लागते. हा मग असा नारळ घ्यायचा, पण नाही भेटला ना तर मग काय करणार, मग सुका घ्यायलाच लागतो नाही. होय. असं इथे मी हे खोबरं किसून घेतलंय आणि हे कोकम आगळ घेतलंय, 1 चमचा जिरं, 2 लसणीच्या पाकळ्या, हे 4 तुकडे अशा आल्याचे घेतले आहेत असे छोटे छोटे बघा, 1 मिरची घेतली आहे आणि मीठ, आणि आपल्याला हे वरून टाकायला कोथिंबीर आणि पाणी लागणार आहे. हे बघा मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्याच्यात आता हे खोबरं टाकायचं आहे. तुमच्याकडे मोठं भांडं असेल ना तर सगळं एकत्र केलात तरी पण चालेल काय हवे. हा एकदाच खोबरं घ्यायचं. हा त्याच्यात आता हे जिरं मी आता कसं 2 वेळा लावणार आहे ना, हे ह्याच्यात एक लसूण आणि मिरची आणि आलं, आणि त्याच्यात आता हे मी कोमट पाणी ओतणार आहे. बघा कोमट पाणी ओतून आपण हा चांगला असा रस काढून घ्यायचा आहे. आणि कोमट पाणी का ओतायचं माहिती आहे, म्हणजे रस चांगला निघतो खोबऱ्याचा. असं मी खोबरं हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे अगदी बारीक, पण आपल्याला हे एकदाच नाही 3 वेळा करायचं आहे. आता मी हे एकदा केलं, अजून 2 वेळा करायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला हा रस आहे ना गाळून घ्यायचा आहे. बघा अशी गाळणी घ्यायची आणि गाळून घ्यायचं. तुम्ही म्हणाल जिरं लसूण आणि मिरची बारीक होत नाही, पण कसं एकत्र केल्यामुळे ना हे बारीक होतं, कारण का मिक्सरला आपल्याला हे 3 वेळा फिरवायचं आहे काय हवे. होय, त्यामुळे ते चांगलं बारीक होतं. हे बघा. आणि परत आता हे मी खोबरं आहे ना 2 वेळा फिरवून घेते. हे बघा हे बघा परत आपल्याला असंच कोमट पाणी ओतायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे खोबरं बघा परत एकदा फिरवून घेतलंय आणि गाळून घ्यायचं. हे बघा असं हातान पिळून घ्यायचं. हे बघा चमच्यान तेवढं पण निघत नाही, पण अशी मुठीत घेतलात ना चोताना सगळ्या. होय. चमच्यान बघा करायला गेला तर हे एवढं असं होत नाही. 3 वेळा लावून घेतलंय खोबरं हे. थोडं थोडं पाणी टाकून ना आपल्याला हे असं 3 वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचंय. जास्त फिरवू नका, रस पण पातळ निघेल. हो पाणी जास्त नका ओतू. हे बघा हे पण खोबरं आता मी हे मिक्सरला फिरवून घेते. असा पहिला रस काढला ना तसंच आपण रस काढून घ्यायचा. हा हे राहिलेलं सामान जिरं मिरची असं अर्धा अर्धा टाकलात ना की सगळं छान एकजीव होतं नंतर. असं आलं. परत आपल्याला हे कोमट पाणी, तसंच आपल्याला 3 वेळा चांगलं फिरवून घ्यायचं. हा बघा नारळाचा रस काढून घेतलाय.
तुमच्या मिक्सरच्या भांड्यात कसं लसूण जिरं वगैरे बारीक होत नसेल ना, तर आधी तुम्ही फिरवून घेतलात ना तरी पण चालेल, आणि मग खोबऱ्यात टाकलात ना तरी पण चालेल, नाही हवे? हा, काय काय जणांच्या मिक्सरच्या भांड्यात कसं बारीक होत नाही ना. होत नाही, होय. म्हणून पण चव पण लागायला हवी ना जरा, होय. म्हणून पण जास्त नाही आपल्याला घ्यायचं आहे. लसणीचाच वास येतो. हा, वास येतो. आपल्याला कसं थोडासा फ्लेवर हवाय लसणीचा. हा, असं मिरचीचा आणि लसणीचा. जिरं तर मस्त, कोकम सरबत मध्ये कसं जिरं टाकलात ना की चवच चांगली होय, लागते. कोकमच्या पदार्थ हा. कसं जिरं हवं, हा, चव चांगली लागते. होय. असा मी हा रस काढून घेतलाय बघा, दाटसर मस्त. हा बघ बाबे. होय, मस्त झालाय. आणि मातीच्या भांड्यात ठेवल्यावर ना गारे गार. होय, आणि दिसतो पण मस्त. होय. कॉटनच्या कपड्यान तुम्ही गाळलात ना तरी पण चालेल. आता आपण ह्याच्यात आगळ टाकायचंय. आगळ आपण बघायचं, आपण जास्त आधी आंबट नाही करायचंय, काय हवे? हा, थोडं थोडं टाकायचं. हा, थोडं थोडं टाकायचं. असं बघायचं आपण आंबट झालाय काय नाही. कारण जास्त आंबट पण कसंही चांगली लागत नाही ना. हा, चव नाही लागत मग आंबट. अजून थोडं टाकते बघा. आणि आता आपल्याला मीठ टाकायचं आहे. जर आंबट जास्त असेल ना तर 2 दाणे तुम्ही साखरेचे टाकलात ना तरी पण चालेल. देताना तुम्ही ना असं मातीच्या ग्लासात न द्यायचं, प्यायला पण छान वाटतं. होय, आणि बघायला पण भारी वाटतं. रंग बघा सुंदर आलेला आहे आणि दाटसर, काय हवे? होय, मस्त झाली आहे. होय. आणि आता आपण ह्याच्यात ना वरून कोथिंबीर टाकायची आहे. जर तुम्ही प्यायला दिलात ना तर मग वरनं थोडीशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे पिताना ना म्हणजे लागायला नाही पाहिजे तोंडात, नाही हवे? हा, घशाला लागायला नको सारखी कोथिंबीर. हा, असं म्हणून थोडीशी कोथिंबीर शोभेसाठी जरा. आता बघा किती सुंदर दिसते ना. होय, मग असं बघितलं ना किती साध्या सोप्या पद्धतीने आणि समजेल अशी मी ही सोलकढी करून दाखवलेली आहे. मी हे आगळ घेतलेलं आहे. आगळ घेतल्यामुळे कसं रंग पण गुलाबी चांगला येतो. आणि काय काय वेळेला कोकम कशी बघा अशी कालसर असतात, कालपट असतात अशी कोकम की नाही, मग त्याचा रंग येत नाही, नाही हवे? हो, तेवढा गुलाबी रंग येत नाही, येत नाही. असा चॉकलेटी रंग असतो. हा, असतो. मग असा आगळ घ्या आणि अशी ही सोलकढी बनवा. मस्त चवीला पण चांगली लागते. दाटसर असा रस काढा आणि चिकन बनवा, मटण बनवा, आणि हे म्हणजे रशेदार भाजी बिजी कुठे बनवलात ना तरी पण चालेल. आणि अशी ही सोलकढी द्या प्यायला, मन खुश आणि सगळी खाणारी पण खुश बाबे, नाही? होय. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.